हॅलो. तर आत्तापर्यंत आपण काय शिकलो? सर्वात पहिले तर आपण काय बघितलं? पार्टनरशिप ॲक्टची डेफिनेशन, म्हणजे पार्टनरशिपची डेफिनेशन बघितले. त्यानंतर पार्टनरशिपचे काय बघितले? फीचर्स, टाईप्स ऑफ पार्टनर्स. ओके. त्यानंतर काल काय बघितलं आपण? ॲग्रीमेंटशी रिलेटेड बघितलं होतं. रिटर्न ॲग्रीमेंट. ओके. ॲग्रीमेंट कसं असतं? रिटर्नसुद्धा असतं आणि ओरलसुद्धा असतं. पण जे ॲग्रीमेंट रिटर्न असतं त्यालाच काय म्हणतो आपण? पार्टनरशिप डीड. ओके. ते एवढं आपण बघितलं. तर हे काय? इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. आपण काय शिकतो आहे? इंडियन पार्टनरशिप ॲक्ट पास कधी झाला होता? 1932मध्ये. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ओके. आता यातले आपण अजून काय काय त्यातले टर्म्स आहेत त्या बघू. ओके. पहिले डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. ओके. आता पार्टनरशिप आहे. ओके. कमीत कमी किती मेंबर्स असतात पार्टनरशिपमध्ये? 2 आणि जास्तीत जास्त 50. ओके. मग काय करणार? एकत्र येऊन बिझनेस फॉर्म करणार, कॅपिटल इन्व्हेस्ट करणार, बिझनेस रन करणार. बिझनेसमध्ये प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल, तो लॉस आणि प्रॉफिट काय करणार? डिस्ट्रीब्यूट करणार. ओके. प्रॉफिट अँड लॉस काय करणार? डिस्ट्रीब्यूट करणार. आपण हे बघितलं होतं. प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजेच काय? PSR. ओके. प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यालाच काय म्हणतो आपण? PSR. मग आपण प्रॉफिट आणि लॉस डिस्ट्रीब्यूट कसं करतो? इन PSRमध्ये, प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि हा रेशो कुठे दिलेला असतो? ॲग्रीमेंटमध्ये. जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो, ज्यावेळी आपण ॲग्रीमेंट तयार करतो, तेव्हा आपण काय डिसाईड करतो? की रेशो तयार करतो. प्रॉफिट झाला आणि लॉस झाला तर शेअर कोणत्या रेशोमध्ये करायचा. आणि जर रेशो दिला नसेल तर काय सांगितलं होतं? प्रॉफिट अँड लॉस कसं शेअर करायचा? इक्वल. ओके. कसं शेअर करणार? इक्वल. रेशो असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल तर इक्वल. ओके. रेशो असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल तर इक्वल. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट कसं करणार? इन PSR, म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो. जर ॲग्रीमेंटमध्ये रेशो दिला असेल तर रेशोनुसार, आणि जर रेशो नसेल दिला तर कसं शेअर करणार? इक्वल. हे पहिली टर्म. हे कुठं सांगितलं आहे? पार्टनरशिप ॲक्टमध्ये. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, ओके, इंटरेस्ट ऑन लोन. ओके. आता ह्या गोष्टी काय आहेत? की कॅपिटल. कॅपिटल म्हणजे सर्वात पहिलं काय होतं? ओके. आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला. ही कोण होता? मिस्टर कोण होता? मिस्टर श्याम. आणि हा त्याचा काय होता? बिझनेस. आता मिस्टर श्याम आणि त्याचा बिझनेस, हे दोघं एक असतात का वेगळे असतात? ओके. हे दोघं कसे असतात? वेगवेगळे. यांच्यामध्ये काय असते? एक भिन्नता. म्हणजे बिझनेसचा ओनर वेगळा आणि त्याचा बिझनेस वेगळा. हे दोघं कसे आहेत? वेगवेगळे. हे कोणी सांगितलं आहे? पार्टनरशिप ॲक्टने सांगितलं आहे. आणि ह्याच बिझनेसच्या ओनरने बिझनेसमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले, बिझनेसच्या ओनरने बिझनेसमध्ये जर पैसे काय केले? इन्व्हेस्ट केले, तर त्यालाच आपण काय म्हणतो? कॅपिटल. त्यालाच आपण काय म्हणतो? कॅपिटल. बिझनेसच्या ओनरने बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. ओके. आणि जर ओनर बिझनेसमधनं पैसे घेऊन गेला तर त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग. ओके. हे सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की जर ओनरने बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याला काय म्हणतो आपण? कॅपिटल. ओनरने बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याला काय म्हणतो? कॅपिटल. आणि बिझनेसमधनं पैसे घेऊन गेला तर त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग. ओके. हे तर कळलं. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे काय? ओके. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे काय? आता आपण बोलू की ओनरनी बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, ओनरनी बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो. मग कॅपिटल कोण कुणाला देते? बिझनेस ओनरला देते का ओनर बिझनेसला देते? कोण कुणाला देते कॅपिटल? मिस्टर श्याम कुणाला देते? बिझनेसला. मग सांगा इंटरेस्ट कुणाला मिळेल? श्यामला मिळेल का बिझनेसला मिळेल? ओके.
मिस्टर श्याम त्याचे पैसे कोणाला देतो आहे? बिझनेससाठी देतो आहे. त्याला इंटरेस्ट कोण देणार? बिझनेस देणार. इंटरेस्ट कोण देणार? बिझनेस. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा फायदा कोणाचा आहे? मिस्टर श्यामचा. आणि नुकसान कोणाचं आहे? बिझनेसचं. ओके, हे कळलं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल ते कोण कोणाला देतं? बिझनेस ओनरला देतो. का? कारण ओनर बिझनेसमध्ये काय इन्व्हेस्ट करतो? त्याचे पैसे इन्व्हेस्ट करतो. मग ओनरचा फायदा आणि बिझनेसचा नुकसान, म्हणजे ओनरचा इन्कम, बिझनेसचा एक्सपेन्स. ओके, हे झालं इंटरेस्ट ऑन कॅपिटलबद्दल. हे काय होतं तुमचं? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यानंतर सेकंड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. सेकंड काय आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता ड्रॉइंग काय असतं की बिझनेसमधनं ओनर पैसे घेऊन गेला तर त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग. बिझनेसमधून ओनर पैसे घेऊन गेला तर त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग म्हणतो. मग ड्रॉइंगवरती इंटरेस्ट कोण कोणाला देणार? ओके, बिझनेस श्यामला देणार का श्याम बिझनेसला देणार? कोण कोणाला देणार? श्याम देणार बिझनेसला. का? कारण पैसे कोण घेऊन गेलं? श्याम. मग त्याच्यावरती इंटरेस्ट कोण भरणार? मिस्टर श्याम. हे का? कॅपिटलवरचा इंटरेस्ट बिझनेस देतो. कॅपिटलवरचा इंटरेस्ट कोण देतो? बिझनेस. आणि ड्रॉइंगवरचा इंटरेस्ट कोण देतो? पार्टनर किंवा ओनर. ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. पहिलं तर काय होतं? डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट कसा वाटतो आपण? जर ॲग्रीमेंटमध्ये दिला असेल तर रेशोनुसार, आणि रेशो नसेल तर इक्वल. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोण कोणाला देतं? बिझनेस ओनरला का ओनर बिझनेसला? ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल बिझनेस ओनरला देतो. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ओनर कोणाला देतो? बिझनेसला देतो. ओके, कॅपिटल ओनर इन्व्हेस्ट करतो म्हणून त्याला इंटरेस्ट मिळतं. ओके, आणि ड्रॉइंग ओनर काय करतो? बिझनेसमधनं पैसे घेऊन जातो म्हणून ओनर बिझनेसला देतं. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोणाला मिळतं? ओनरला मिळतं. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ओनर देतो. कोणाला देतो? बिझनेसला. ओके, या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. आता त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन. ओके, आता मेनी टाइम्स काय होतं? बिझनेसला पैशांची गरज पडली तर पार्टनर काय करतो? बिझनेसला अजून एक्स्ट्रा पैसे देतो. ओके, तर एव्हरी टाईम तो कॅपिटल घेऊन येणार का? नाही. तर तो काय करतो? बिझनेसला लोनसुद्धा प्रोव्हाइड करतो. मग जर ओनरने किंवा पार्टनरने बिझनेसला लोन दिलं तर इंटरेस्ट कोणाला मिळणार? ओनरला, म्हणजेच पार्टनरला. तसं आपण बँकेतनं पैसे घेतो तर आपण काय करतो? बँकेला इंटरेस्ट देतो. तसंच आता बिझनेसला लोन कोणी दिलं आहे? पार्टनरने. मग इंटरेस्ट कोणाला मिळणार? पार्टनरला. तर पार्टनरशिप ॲक्टमध्ये काय सांगितलं आहे? जर पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन नसेल की या लोनवरती इंटरेस्ट किती चार्ज करायचं, जर पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन नसेल की इंटरेस्टवरती लोन चार्ज किती करायचं, तर पार्टनरशिप ॲक्टने काय सांगितले? किती चार्ज करणार? 6%. 6% PA. PA म्हणजे काय असतं? पर ॲनम, म्हणजे प्रत्येक वर्षाला किती इंटरेस्ट चार्ज करणार? 6%. कशावरती? इंटरेस्ट ऑन लोन. जर पार्टनर बिझनेसला लोन देत असेल आणि जर ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन नसेल तर इंटरेस्ट किती चार्ज करणार? 6% पर ॲनम. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ओके, ह्याचं पर्सेंटेज कुठं मेन्शन असतात? तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये. पर्सेंटेज कुठं मेन्शन असतात? तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये. ओके, ॲग्रीमेंटमध्ये तुमचे जेवढे पर्सेंटेज मेन्शन असतील त्यानुसार तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे मिळेल. ओके, आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगबद्दल. ओके, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगबद्दल ॲक्टने काय सांगितलं आहे की जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करत असाल, ओके, तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये पर्सेंटेज मेन्शन असतील, पण ड्रॉइंगची जर डेट नसेल, या ड्रॉइंगची जर डेट नसेल तर नेहमी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज किती महिन्याचा करणार तुम्ही? 6 मंथ. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती मंथचं चार्ज करणार? 6 मंथ. जर डेट दिली असेल तर डेटनुसार कॅल्क्युलेट करणार, पण जर ड्रॉइंगची डेट दिलेली नसेल तर इंटरेस्ट किती मंथचा कॅल्क्युलेट करणार? 6 मंथ ओनली. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जानेवारीला ड्रॉइंग घेतलं असेल, जर तुम्ही 1 जानेवारीला ड्रॉइंग घेतला असेल तर आपला बिझनेस एंड कधी होतो? 31 मार्चला. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एंड कधी होतो? 31 मार्चला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिन्याचा इंटरेस्ट होणार? 3 मंथचा. जर डेट असेल तर डेटनुसार कॅल्क्युलेट करणार, पण आता डेट नसेल
तर काय करणार तुम्ही, किती मंथचं कॅल्क्युलेट करणार, 6 मंथ. ओके, त्या लक्षात ठेवणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटलबद्दल काय सांगितलं का, नाही, जेवढे पर्सेंटेज असतील तेवढे द्यायचे. जर डेट असेल तर डेटनुसार, नसेल तर पूर्ण वर्षाचा. पण इंटरेस्ट ऑन ड्रॉईंगबद्दल काय सांगितलं आहे की डेट असेल तर डेटनुसार द्यायचा, आणि डेट दिली नसेल तर ओन्ली किती मंथचं चार्ज करणार, 6 मंथ, म्हणजे 0.5%. आणि इंटरेस्ट ऑन लोनबद्दल काय सांगितलं आहे, जर तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये पर्सेंटेज ठरले असतील तर त्यानुसार, जर नसेल तर ॲक्टनी काय सांगितले किती पर्सेंट चार्ज करणार, 6%. ॲक्टनुसार किती पर्सेंट चार्ज करणार, 6%. ओके, हे होतं काय, इंटरेस्ट ऑन लोन. त्यानंतर लास्ट पार्ट, सॅलरी अँड कमिशन टू पार्टनर. तर हे पण ॲक्ट काय सांगतं, कोणता ॲक्ट आहे आपला, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ओके, ॲक्टमध्ये सॅलरी अँड कमिशनबद्दल कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. ओके, ॲक्टमध्ये मेन्शन आहे का, नाही. पण जर ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन असेल की पार्टनरला सॅलरी कमिशन द्यायची, तर तुम्ही देऊ शकता. पण ॲक्टने कंपल्सरी केलं आहे का, नाही. ॲक्टने सांगितले तुमच्या मर्जीवर, म्हणजे तुमच्या ॲग्रीमेंटनुसार. त्या ॲग्रीमेंटमध्ये सॅलरी आणि कमिशनबद्दल असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण जर ॲग्रीमेंटमध्ये नसेल तर कंपल्सरी नाही आहे. ओके, ते सगळं कळा. फर्स्ट काय होतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट कसं शेअर करायचा, इन PSR, म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो. रेशो असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल तर इक्वल, म्हणजेच 1:1 मध्ये. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हे जे पर्सेंटेज कुठं असणार, ॲग्रीमेंटमध्ये दिलेले. ओके, आणि हे कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, पूर्ण वर्षाचं. पण इंटरेस्ट ऑन ड्रॉईंगबद्दल काय सांगितलं आहे, डेट असेल तर डेटनुसार, डेट नसेल तर 6 मंथ. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोणाचा फायदा आहे, ओनरचा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल फायदा कोणाचा आहे, ओनरचा. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग हा फायदा कोणाचा आहे, बिझनेसचा. इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग फायदा कोणाचा आहे, बिझनेसचा. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन, जर पार्टनरने बिझनेसला लोन दिलं, ओके, तर ॲक्टमध्ये किती पर्सेंटेज सांगितलं, इंटरेस्ट 6% पर एनम, वर्षाला 6%. अँड सॅलरी अँड कमिशन, ॲक्टने सांगितलं का सॅलरी अँड कमिशन कंपल्सरी आहे, नाही आहे. पण जर तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये असेल तर तुम्ही ते शेअर करू शकता. पण कंपल्सरी आहे का, नाही आहे. ओके, तर हे झालं पार्टनरशिप ॲक्टबद्दल. ओके, त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट काय शिकायचं आहे, मेथड्स ऑफ कॅपिटल. ओके, हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि फिल इन द बँक्स, ट्रू ऑर फॉल्समध्ये याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, तर मागचं पण रिवाईज करत जा. सर्वात पहिलं तर काय की पार्टनरशिप ॲक्टची डेफिनेशन. पार्टनरशिप म्हणजे काय, ओके, पार्टनरशिप काय एक रिलेशन आहे. ओके, कसलं रिलेशन आहे, एजंट आणि प्रिन्सिपलचं. किती मेंबर्समधलं, मिनिमम 2, मॅक्झिमम 50. मिनिमम मेंबर्स किती असतात, 2, मॅक्झिमम किती असतात, 50. ते काय करतात, एकत्र येतात आणि बिझनेस करतात. आणि त्यातून जो काही प्रॉफिट अँड लॉस होईल तो काय करतात, शेअर करतात. ओके, आणि बिझनेस कोण चालवतं, एक तर सगळे मिळून एकत्र बिझनेस चालवतात, किंवा सगळ्यांच्या वतीने एकटा बिझनेस चालवतो. यालाच काय म्हणतो आपण, पार्टनरशिप. त्यानंतर त्याचे काय होते, फीचर्स होते. पार्टनर्सचे काय होते, टाईप्स होते. ॲक्टिव्ह पार्टनर, स्लीपिंग पार्टनर, नॉमिनल पार्टनर, सिक्रेट पार्टनर, आणि काय होता, पार्टनर बाय एस्टॉबल. त्यानंतर फीचर्स होते. आणि त्यानंतर आपण काय बघितलं होतं, पार्टनरशिप डीड बघितली होती. की पार्टनरशिप डीडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मेन्शन असतात. ओके, आणि आता इम्पॉर्टंट काय, मेथड्स ऑफ कॅपिटल. आता कॅपिटलच्या मेथड्स. सर्वात पहिले कॅपिटल म्हणजे काय, की पार्टनरने बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल. ओके, समजा ए आणि बी हे कोण आहेत, बिझनेसचे 2 पार्टनर्स आहेत. त्यांनी काय केलं, एकत्र मिळून काय केलं, बिझनेस स्टार्ट केला. एकत्र मिळून काय केलं, बिझनेस स्टार्ट केला. आता बिझनेसमध्ये त्यांनी किती टाकले, एने टाकले 50,000 आणि बीने इन्व्हेस्ट केले 30,000. तर 50,000 आणि 30,000 हे काय झालं, दोघांचं कॅपिटल झालं. 50,000 आणि 30,000 एका झालं दोघांचं कॅपिटल. एचं कॅपिटल किती आहे, 50,000, आणि बीचं कॅपिटल किती आहे, 30,000. तर पार्टनर्सने बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे, त्याला काय म्हणतो आपण,
कॅपिटल. त्याला काय म्हणतो? कॅपिटल. आता कॅपिटल दोघांचं सेमसुद्धा असू शकतं किंवा वेगळं वेगळं सुद्धा असू शकतं. हे सगळं कुठं ठरतं? इन ॲग्रीमेंटमध्ये. हे सगळ्या गोष्टी कुठं असतात? ॲग्रीमेंटमध्ये. दोघांचे अमाऊंट सेमसुद्धा असतील किंवा वेगळे वेगळेसुद्धा असतील. ओके. तर आता ओनर बिझनेसमध्ये काय काय करतो? ओनर म्हणजेच कोण? आपण काय शिकतो? पार्टनरशिप. तर पार्टनरशिपमध्ये पार्टनर्स बिझनेसमध्ये काय काय करतात? सर्वात पहिले तर पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यालाच काय आपण म्हणतो? कॅपिटल म्हणतो. ओके. सर्वात पहिले तर काय ओनर बिझनेसमध्ये काय करतात? पैसे इन्व्हेस्ट करतात. त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. हे तर क्लिअर. त्यानंतर जर गरज पडली, ओके, जर पार्टनर्सला गरज पडली तर ते बिझनेसमधनं पैसे काय करतात? घेऊन जातात का? त्यांना राईट आहे का बिझनेसमधनं पैसे घेऊन जायचं? येस. त्यालाच काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्याला? ड्रॉइंग्स. काय म्हणतो? ड्रॉइंग. जर ओनर्स पार्टनर्सने बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याला काय म्हणतो? कॅपिटल. ओके. आणि जर पार्टनर्स बिझनेसमधनं पैसे विड्रॉ करून म्हणजे काढून घेऊन गेले तर त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग. ह्या दोन गोष्टी तर क्लिअर आहे. ह्या दोन गोष्टी पार्टनर्ससोबत घडतात. अजून काय काय घडतं? तर आपण बघितलं होतं अजून एक, की जर बिझनेसमध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट केला तर त्याला सॅलरीसुद्धा मिळू शकते. ॲक्ट सांगतं का? नाही. ॲक्टमध्ये कंपल्सरी आहे का? नाही. पण जर ॲग्रीमेंटमध्ये असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर अजून काय करतं? सॅलरी. ह्या गोष्टी पण पार्टनरला मिळतात का? येस. कमिशन. सॅलरी त्यानंतर कमिशन. तर पार्टनरला काय काय मिळतं? कॅपिटल पार्टनर इन्व्हेस्ट करतो. ड्रॉइंग पार्टनर उधारीवर घेऊन जातो म्हणजे स्वतःच्या खर्चासाठी पर्सनल यूजसाठी बिझनेसमधनं पैसे विड्रॉ करतो. त्यानंतर पार्टनर्सला त्याच्या कामाबद्दल काय मिळू शकते? सॅलरी मिळू शकते. कमिशनसुद्धा मिळू शकते. परत आताच आपण बघितलं होतं की इंटरेस्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तेवढ्या सगळ्या गोष्टी ओनरला मिळतात. ओके. आता ह्याच्यावरूनच पार्टनर्सचे काय बनले? टाईप्स बनले. ओके. पार्टनर्सला काय काय मिळतं? कॅपिटल, ड्रॉइंग, सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर ह्या बेसिसवरच काय बनले? कॅपिटलचे टाईप्स म्हणजेच मेथड्स बनल्या. मेथड्स ऑफ कॅपिटल. पहिली मेथड्स कोणती आहे? फिक्स कॅपिटल मेथड. ओके. फिक्स म्हणजे काय? ती गोष्ट कशी राहते? फिक्स राहते. ओके. आणि फ्लक्च्युएटिंग म्हणजेच काय? फ्लक्च्युएटिंग नाव होतं ते. फ्लक्च्युएट म्हणजे काय? सारखं काय होतं? ते चेंज होत राहतं. त्यालाच काय म्हणतो आपण? फ्लक्च्युएटिंग. फिक्स म्हणजे ती गोष्ट काय राहते? फिक्स. आणि फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय राहते? ती गोष्ट सारखी चेंज होत राहते. आता हे दोन मेथड्स आहेत. आता फिक्स कॅपिटल. फिक्स कॅपिटल नाव होतंच आहे. फिक्स कॅपिटलमध्ये कॅपिटल कसं राहतं? फिक्स. फिक्स कॅपिटलमध्ये कॅपिटल कसं राहतं? फिक्स. ओके. आणि बाकीच्या गोष्टी काय होतात? चेंज. आता बाकीच्या गोष्टी म्हणजे कोणत्या? हे आपण हे बघितलं ना. इथं काय राहतं? हे कॅपिटल आहे ते फक्त काय राहतं? फिक्स राहतं. आणि या खालच्या ज्या गोष्टी सगळ्या त्या काय होत जातात? चेंज होत राहतात. ओके. त्यामुळे इथं दोन अकाउंट तयार केले जातात. इन फिक्स कॅपिटल मेथड किती अकाउंट तयार करतात? दोन. पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पहिला अकाउंट कोणते? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि सेकंड कोणते? करंट अकाउंट. ते फिक्स कॅपिटलमध्ये किती अकाउंट तयार केलं जातं? दोन. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं पार्टनर्स करंट अकाउंट. आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये एकच अकाउंट असतं. कोणतं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फ्लक्च्युएटिंगमध्ये कोणतं असतं? पार्टनर्स कॅपिटल. आता ह्याला फिक्स कॅपिटल काय म्हणतात? कारण इथं अकाउंट किती आहेत? दोन आहेत. तर इन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पहिल्या कशात बघू आपण? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये काय होतं की इथं फक्त काय दिसतं की बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे. पार्टनर्स कॅपिटलला ओनली काय दिसतं? बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे. बाकी विड्रॉ केलेले सॅलरी, कमिशन ह्या गोष्टी इथं दिसतात का? नाही. त्या सगळ्या गोष्टी कुठं दिसतात? इन करंट अकाउंट. ओके.
पार्टनर्स कॅपिटलमध्ये काय दिसतं, ओन्ली पार्टनर्सनी इन्व्हेस्ट केलेले मनी, त्यालाच काय म्हणतो आपण कॅपिटल. ते ओन्ली कुठं दिसतात, पार्टनर्स कॅपिटलला. आणि कॅपिटल सोडून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, ड्रॉइंग असेल, ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी ह्या कुठं दिसतात, सगळ्या इन करंट अकाउंट. कुठं दिसतात, इन करंट अकाउंट. म्हणून ह्या मेथडला काय म्हणतात, फिक्स कॅपिटल. कारण इथं कॅपिटल चेंज होते का, नाही होते. कारण कॅपिटलला फक्त काय दिसतंय की बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी. त्यामुळे कॅपिटल कसं राहणार आहे, नेहमी ते फिक्स राहणार आहे. ओके. चेंज काय होतं पार्टनरचं, सॅलरी चेंज होती, इंटरेस्ट चेंज होतो, कमिशन चेंज होती, ओके, ड्रॉइंग चेंज होतं. कॅपिटल चेंज होणार आहे का, नाही. कारण ह्याचा परिणाम कॅपिटलवर पडणार आहे का, नाही. तर कॅपिटल कसं राहणार आहे, फिक्स. ते एका सेपरेट अकाउंटला कसं राहणार आहे, फिक्स. म्हणून याला काय म्हणतात, फिक्स कॅपिटल मेथड. ओके. आणि जे बाकी सगळे जे चेंज होणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कुठं जातात, करंट अकाउंटमध्ये. ते सगळ्या कुठं जाणार, करंट अकाउंटमध्ये. त्यामुळे कॅपिटलला धक्का लागणार आहे का, नाही. म्हणून या मेथडला काय म्हणतात, फिक्स कॅपिटल मेथड. आता फ्लक्च्युएटिंग मेथड, हिला फ्लक्च्युएटिंग काय म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये पार्टनर्सचं कॅपिटल असू द्या, ओके, पार्टनर्सचं कॅपिटल असू द्या, त्याची सॅलरी असू द्या, कमिशन, ओके, अजून काय होतं, त्यांचे इंटरेस्ट, ड्रॉइंग, ओके, जेवढं काही पार्टनर्सला मिळणार, मग त्याचं कॅपिटल असू द्या, सॅलरी असू द्या, कमिशन असू द्या, सगळं कोणत्या अकाउंटला जाणार, ओन्ली वन अकाउंट. सगळं काय होणार, ओन्ली वन अकाउंट. त्यामुळे या सगळ्या गोष्टी काय होणार, एकमेकांमध्ये मिक्स होऊन जाणार. त्यामुळे कॅपिटल कसं होणार, फ्लक्च्युएट होणार. कारण सॅलरी चेंज झाली, कॅपिटल चेंज होणार, इंटरेस्ट चेंज झालं, कॅपिटल काय होणार, चेंज होणार. तसं फिक्स कॅपिटलमध्ये होतं आहे का, नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी कुठं जाणार आहेत, करंट अकाउंटमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी कुठं जाणार आहेत, करंट अकाउंटमध्ये. कॅपिटल अकाउंटला फक्त काय दिसणार आहे, पार्टनर्सचं कॅपिटल, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे. पण इन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडला तसं होतं आहे का, नाही. इथं कॅपिटलपासून सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या इन किती अकाउंटमध्ये जाणार आहे, ओन्ली वन अकाउंटमध्ये. त्यामुळे तिथं काय होणार आहे, फ्लक्च्युएशन होणार आहे. तिथं काय होणार आहे, फ्लक्च्युएशन. ओके. म्हणून याला फिक्स कॅपिटल म्हणतात आणि याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणतात. ओके. आता ह्या मेथड्स आपण इन डिटेलमध्ये शिकण्यासाठी एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला दोन्ही मेथड डिटेलमध्ये समजते. पण बेसिक काय लक्षात ठेवा की फिक्स कॅपिटलमध्ये कॅपिटल कसं राहतं, फिक्स राहतं. आणि त्या अकाउंट किती असतात, दोन. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि एक करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटलमध्ये ओन्ली काय दिसतं, पार्टनर्सचं कॅपिटल. आणि करंट अकाउंटला काय दिसतं, सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट, ड्रॉइंग वगैरे ज्या काय अदर पार्टनर्सच्या गोष्टी असतील त्या. आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये काय होतं, कॅपिटल पण एकाच अकाउंटला, सॅलरी पण त्याच अकाउंटला, कमिशन, इंटरेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी कोणत्या अकाउंटला दिसतात, एकच अकाउंटला. त्यामुळे त्या कॅपिटल काय होत राहतं, सारखं चेंज होत राहतं. ओके. तर हा यांच्यातला बेसिक डिफरन्स आहे. ओके. फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके. आता नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पलनुसार समजून घेऊ की फिक्स कॅपिटल म्हणजे काय आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल म्हणजे